हे पहा, आपल्या करंज्या तळून तयार झालेल्या आहेत. आपण जे पीठ घेतलं होतं अर्धा किलो मैदा आणि 1 वाटी रवा, 100 ग्राम रवा, त्याचे हे 50 करंज्या झालेल्या आहेत. आणि किती खुसखुशीत झाले आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते ही करंजी. हे बघा कशी टम्म फुगलेली आहे आपली करंजी. आणि हे बघा, तर मी तोडून दाखवते. हे पहा, एकदम हलकी फुलकी छान दिसते आहे ना. अशी रेसिपीज तुम्ही बनवा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत करंजीचं सारण बनवण्यासाठी इथे मी किसून घेतलेलं आहे खोबरं. हे अर्धा किलो खोबरं आहे करंजीच्या सारणासाठी. हे आपल्याला नंतर मिक्सरमध्ये वाटायचं आहे, त्यामुळे काळजी करू नका. जर तुम्ही चिरून घेतलं तरीही चालेल. हे अर्धा किलो आहे. आणि त्याच्यासाठी बाकीचं साहित्य सांगते. 50 ग्रॅम मनुके, 50 ग्रॅम बदाम, हा आहे तीळ, हे आहे अर्धा पावशर तीळ, हे आहे 25 ग्राम खसखस, अर्धा किलो रवा, 50 ग्रॅम काजू आणि हे आहे 25 ग्राम चारोळी. हे सगळं साहित्य आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि हे सगळ्या साहित्यामध्ये मिक्स करायला मी इथे साखर घेतलेली आहे. साखर मी मिक्सरला बारीक पावडर करून मग वापरणार आहे. पिठी साखर वापरू नका. पिठी साखरमध्ये गुठळ्या पण असतात आणि पिठी साखरेला एक जुनाट वास पण असतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही लाडू करंजी काही करताना साखरची पावडर करून वापरा. इथे मी साखर घेतलेली आहे. परत एकदा तुम्हाला प्रमाण सांगते. अर्धा किलो खोबरं आहे. अर्ध्या किलो खोबऱ्याला अर्धा किलो रवा घेतलेला आहे. अर्ध्याला अर्धा घ्यायचा आहे. अर्धा किलो जर तुम्ही खोबरं घेतलं आहे तर अर्धा किलो रवा घ्यायचा आहे. त्याच्यासाठी काजू, बदाम आणि मनुका हे 50 ग्राम घ्यायचं आहे. तीळ जे आहेत ते अर्धा पावशर घ्यायचे आहेत. 25 ग्राम चारोळी आणि 20 ग्राम खसखस घ्यायची आहे. ही तर मी वेलची जी आहे ती भाजून घेतलेली आहे. त्याच्यात अर्ध जायफळ तोडून टाकलेलं आहे. ह्याच्यात मी साखर टाकून हे दळून घेणार आहे. हे तुम्ही लाडू, खीर, करंजी कशातही वापरू शकता, कुठल्याही गोड पदार्थात. ही पावडर मी अशी बनवते. हे वेलच्या मी पहिले सालीसकट भाजते आणि मग हे मी मिक्सरला साखर टाकून वाटते. त्यामुळे सालही वाया जात नाही आणि चवही छान येते. तर चला मग आपण सगळं साहित्य तुपावर भाजूया. कढई ठेवलेली आहे तापत. सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये रवा टाकणार आहोत. हा बारीक रवा आहे. शक्यतो लाडू करंजीला बारीक रवा वापरावा, छान लागतो. पहिले आपण थोडासा कोरडा रवा भाजणार आहोत आणि मग त्याच्यात तूप टाकणार आहोत. मीडियम गॅसवर सगळं आपल्याला करायचं आहे. ज़्यादा हाय गॅस करू नका, नाही तर करपून जाईल रवा. सतत एकदा कढई तापली की सतत हलवा रव्याला. 2 मिनटं आपण कोरडा रवा भाजला आहे. आता आपण ह्याच्यात साजूक तूप टाकूया. हे साजूक तूप आहे. तुम्ही डालडाही वापरू शकता. तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरा. डालडा वापरला तरी काही हरकत नाही. आता आपण भाजूया. छानपैकी खरपूस ब्राऊन रंगावर भाजायचं आहे आपण सारण. जर खरपूस भाजलं ना तर सारण अजिबात खौट होत नाही आणि खराबही होत नाही. हे सारण तुम्ही बनवून 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता. ह्या सारणाला अजिबात जाळी लागत नाही आणि खौटही होत नाही. त्यामुळे व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे. व्यवस्थित भाजलं आणि सारण बनवून ठेवलं तर तुम्ही कधीही महिन्यानी 2 महिन्यानी कधीही करंजी करून खाऊ शकता. त्यामुळे सारण भाजणं खूप जरुरी आहे. भाजताना मेहनत लागते, पण मेहनत घेतली तर त्याचं फळही चांगलं मिळतं. तुम्हाला कधी करून खाता येईल. हे पहा, रवा आपला छान भाजून झालेला, एकदम ब्राऊन रंगावर एकदम हलका फुलका झालेला आहे. आता आपण इथं मी हे भांडं घेतलेलं आहे. ह्या भांड्यात आपण हे काढून घेऊया रवा छानपैकी भाजलेला. मला 10 मिनटं लागलेले आहे रवा मीडियम गॅसवर भाजायला. बारीक रवा आहे. सतत हलवत राहायचा, नाही तर करपून जातो, खाली लागतो. आता आपण तो काढून घेऊया. आणि जास्त तूपही लागलेलं नाही आहे बघा. पहिले जेव्हा तुम्ही रवा भाजता कच्चा असताना तेव्हा तो भाजायला थोडा जड जातो, पण आता बघा एकदम हलका फुलका झालेला आहे. तर आपण हे काढून घेऊया. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे सुकं खोबरं.
सुकं खोबरंही आपल्याला थोडंसं तूप टाकूनच भाजायचं आहे. 2 चमचे तूप टाका. इथं मी 3 चमचे तूप टाकलेलं आहे. आता आपण छानपैकी खोबरं भाजून घेऊया. मस्त ब्राऊन रंगावर भाजायचं आहे, एकदम खरपूस भाजायचं आहे. आणि हे खोबऱ्याचं किस आहे, ह्याच्यात ऑलरेडी तेल पण असतंच, त्यामुळे सतत हलवा नाही तर पूर्ण खोबरं करपून जाईल. आणि शक्यतो करंजीचं लाडूचं भाजायला जाड बुडाची कढई घ्या, ॲल्युमिनियमची लोखंडी वापरा. त्याच्यामुळं काय होईल, चिकटणार नाही खाली आणि भाजलंही जाईल, लवकर तापतं ॲल्युमिनियम आणि लोखंड. हे पहा, आपलं खोबरं 15 मिनटं झाले आहेत, भाजते आहे मी. आता आपलं खोबरं छान ब्राऊन भाजून झालेलं आहे. जास्त करपू नका ह्याला, नाही तर ह्याची चव कडवट होईल. आता बास आहे, आता आपण गॅस बंद करूया आणि हे खोबरं काढून घेऊया. जर तुम्ही हे व्यवस्थित खोबरं भाजलं नाही तर तुमचं सारण थोड्या दिवसांनी खवट होऊ शकतं. आणि चांगलं व्यवस्थित भाजलं तर तुम्ही 3 महिने हे सारण ठेवू शकता, ह्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. अजिबात खोबरं खवट लागत नाही, जाळी लागत नाही. तर हे काढूया आपण. आता आपण ह्याच्यामध्ये पांढरे तीळ भाजू. पांढरे तीळ आपल्याला कोरडेच भाजायचे आहे. जर तुम्ही तूप टाकलं पांढरे तीळ भाजताना तर खूप अंगावरती उडतात ते आणि तुम्हाला भाजूही शकतं. त्यामुळे शक्यतो पांढरे तीळ भाजताना त्याच्यात तूप टाकू नका, कारण हे तुपामध्ये खूप उडतात आणि भाजतंही खूप हाताला. त्यामुळे कोरडेच भाजा. हे पहा, आपले तीळ चटचट भाजलेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. आता आपण तीळ पांढरे काढून घेतलेले, आपण चारोळी टाकूया. आता चारोळी भाजतोय आपण. 1 चमच तूप टाकूया आणि छानपैकी भाजून घेऊया. चारोळी भाजायला वेळ लागत नाही, त्यामुळे लगेचच काढून घ्या, नाही तर करपण कडवट लागेल ह्याची चव. आता आपण काढून घेऊया चारोळी. चारोळी पटकन भाजली जाते. हे पहा, आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी खसखस. पण एक 2 मिनिटात भाजून होते, त्यामुळे पटापट हलवा. खसखसी खूप अशी उडते, त्यामुळे छानपैकी भाजा. लगेच करपू शकते, जास्त टाइम लागत नाही याला भाजायला. पहा, आपण मस्तपैकी भाजूया. 1 मिनिट झालेलं आहे. सतत ढवळा. हे पहा, छान कलर चेंज झाला आहे. आता काढून घेऊया. खसखस काढलेली आहे आपण. आता आपण काजू टाकूया आणि त्याच्याबरोबर बदामही टाकूया. काजू बदाम ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता, पण आम्ही पहिल्यापासून काजू बदाम टाकतो करंजीमध्ये, छान चव येते. बरीच लोक तुकडेही टाकतात, पण आम्ही हे काजू बदाम पण खोबऱ्या आणि तीळ आणि खसखस सोबत वाटून टाकतो, म्हणजे छान चव येते आपल्या करंजीच्या सारणाला. छान तूप टाकून भाजून घ्यायचं आहे. हे बारीक गॅसवर भाजा, नाही तर तुपाची करपट चव लागेल. छान ब्राऊन करा ह्याला. हे पहा, काजू छान ब्राऊन झालेले आहेत. हे पहा, काजू बदाम छान ब्राऊन झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया.
हे पहा, आता आपण ह्याच्यामध्ये मनुके भाजून घेणार आहोत, पण मनुके आपल्याला वाटून टाकायचे नाहीये, त्यामुळे ते सेपरेट काढून ठेवा. आता 1 चम्मच तूप टाकूया आपण ह्याच्यामध्ये. मनुके आपल्याला काही वाटून टाकायचे नाही, त्यामुळे ते वेगळ्या भांड्यात काढून घ्या. फक्त फुलू द्या असे छान. फुलले ना की हे मस्त लागते, ह्याची चव असे फुगतात हे मस्तपैकी तुपावरती. हलवत राहा, नाही तर करपून जातील. मनुके गोड असतात, करपतात. पहा छान असे फुलतात हे खूप छान फुलतात आणि फुलले की खूप छान दिसतात, टमटम फुगतात हे पहा कसे टमटम होतात हे. छान ह्यांना भाजून घेतलं की तुमची अजिबात करंजीचं सारण खराब होणार नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, व्यवस्थित भाजा सगळं. हे पहा आपले मनुके भाजून झालेले आहेत. आता आपण ते छानपैकी काढून घेऊया. हे आपल्याला सेपरेट ठेवायचे आहेत. बाकीचे सगळे जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. मनुके वाटायचे नाही आहेत आणि रवाही वाटायचा नाही आहे. हे पहा आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत तुपामध्ये छानपैकी. आता आपण हे मिक्सरला बारीक ह्याची वाटून पावडर करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण रवा मिक्स करणार आहोत भाजलेला तुपावरती, आणि वेलची पावडर, जायफळ टाकणार आहोत आणि पावडर केलेली साखर टाकणार आहोत. हे पहिले थंड करा आणि मग वाटाणे त्याला खूप तेल सुटतं. हे पहा करंजीचं सारण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं बारीक करून असं बारीक वाटायचं आहे आणि मग आपण हे रव्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर असं वाटून घ्या. हे तुम्ही खोबरं, तीळ, खसखस, काजू, बदाम सगळं. हे पहा करंजीच्या साहित्यामध्ये मी हे काजू, बदाम, खोबरं, तीळ, खसखस सगळं भाजून वाटून घेतलेलं आहे आणि ह्या कढईतच रवा आहे. तर हा रवाही भाजून घेतला होता, मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं. आता हे वाटण झालेलं आहे वाटून आपलं काजू बदामचं, खोबऱ्याचं, सुकं खोबरं वगैरे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार हे अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो रवा आहे. त्या मिश्रणासाठी आपण अर्धा किलो इथे पिठी साखर घेत आहोत. पिठी साखर म्हणजे ही साखर आहे, मी दळून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार वेलची पावडर टाकावी. चवीनुसार म्हणजे जेवढं तुम्हाला वेलची पावडर टाकायची असेल स्वादानुसार. हे पहा वेलची पावडर मी टाकलेली आहे. आता मी हे तुम्हाला मिश्रण भाकूर जो आहे आपण करंजीचा भाकूर जो आहे तो असा एकजीव करून घ्यायचा आहे छान. म्हणजे हे काजू बदामची पेस्ट आहे ती छानपैकी मिक्स होते. हे पहा दोन्ही हातांनी तुम्ही हे मिक्स करा. रवा, काजू, बदाम, सुकं खोबरं जे वाटलं आहे ते, म्हणजे मिश्रणात छान चव येईल. हा जो करंजीचा भाकूर आहे हा खूप छान होतो चवीला. तुम्ही कधीच अशा करंज्या खाल्ल्या नसतील. नक्की माझ्या पद्धतीने एकदा करंज्या ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि हा सारण तुम्ही 3 महिने सुद्धा स्टोर करू शकता, अजिबात खराब होत नाही. व्यवस्थित तुपामध्ये भाजल्यामुळं आपण पहा छान खालपासून आपल्याला मिक्स करायचं आहे पूर्ण पिठी साखर वगैरे. आता मी हे सारण पूर्ण मिक्स करते. हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत करंजीची पारी. त्यासाठी इथं मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि त्यासाठी मी इथं 100 ग्राम जे आहे रवा घेतलेला आहे. मैदा आणि रव्याचं हे मिक्स केलेलं पीठ आहे, त्याचं मी पारी बनवणार आहे. इथं आपण रवा टाकलेला आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजला आहे त्याच वाटीने आपण अर्धा वाटी तेल ह्याच्यात गरम करून, कडकडीत गरम करून टाकणार आहोत मोहन म्हणून. जर तुम्ही तेल कडक गरम केलं तर एकदम खुसखुशीत होतात करंज्या, संपेपर्यंत खुसखुशीत राहतील. आणि जर तुम्हाला सॉफ्ट मऊ पारीची जर करंजी खायची असेल तर त्यासाठी तुम्ही फक्त मैद्याचा वापर करायचा आहे आणि त्याच्यात तेल तेवढ्याच प्रमाणात टाकायचं आहे. अर्धी वाटी, अर्धा किलोला अर्धी वाटी टाका आणि दूध आणि पाणी समप्रमाणात घेऊन मग पीठ मळा. आणि जर तुम्हाला एकदम कुरकुरीत करंजी एकदम खुसखुशीत हवी असेल तर ती करण्यासाठी तुम्हाला रवा टाकावा लागेल. तर हा अर्धा किलोला 1 वाटी मी रवा टाकलेला आहे. वजनी म्हणाल तर अर्धा किलोला 100 ग्राम रवा आहे हा.
आता आपण ह्याच्यात पाणी टाकून मळणार आहोत, पण त्याच्या आधी आपण कडकडीत तेलाचं मोहन करून ह्याच्यात टाकणार आहोत. ह्याच वाटीने अर्धी वाटी तेल टाकायचं आहे. तर पहिले आपण चवीपुरतं मीठ टाकूया. आता आपण तेल गरम करूया. हे पहा, इथे तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आता ते मी या पिठावर टाकणार आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी साजूक तुपाचाही वापर करू शकता किंवा डालड्याचाही वापर करू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, तुम्हाला जे आवडत असेल त्याचा वापर करा. इथे मी तेलाचा वापर करत आहे. तुम्ही तूप, डालडा काहीही वापरा तुमच्या आवडीनुसार, किंवा अर्ध तूप अर्ध तेल वापरलं तरीही चांगलं आहे, काही हरकत नाही. हे बघा कसा फेस आला आहे. असा फेस आला पाहिजे, तरच समजायचं की तुमचं कडकडीत मोहन तयार झालेलं आहे. ह्याच्यामुळं खूप छान करंज्या खुसखुशीत होतात. आता हे गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करा, लगेच हात घालू नका, तुमच्या हाताला भाजेल, काळजी घ्या. तर छानपैकी हे आपण चमच्याने पहिले मिक्स करणार आहोत. नंतर आपण ह्याला पाणी टाकून मळणार आहोत. पहिलं आपल्याला हे तूप पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे हाताने. हे गरम असेल, या गोष्टीची काळजी घ्या चांगली. हलक्या हलक्या हाताने. हे पहा, असं चोळून घ्यायचं आहे. मोठं पसरट भांडं घेतलं की लगेच मिश्रण गार होतं. शक्यतो असं पसरट भांडंच घ्या आणि पूर्ण पिठाला हे चोळून घ्या. तेल जितकं तुम्ही चोळून घ्याल पूर्ण पिठाला, हे पहा ह्याची कशी मस्त मूठ बांधली जाते. हे का आहे, आपण ह्याच्यात बरोबर मोहन टाकलेलं आहे म्हणून. तर पण हे छानपैकी चोळून घेणार आहोत पूर्ण पिठाला. आणि ह्याचं पीठ आपल्याला घट्टसरच मळायचं आहे. थोडंसं सैलसर मळू शकता, कारण रवा पाणी पितो त्यामुळं, पण शक्यतो घट्ट मळा. जास्त पातळही नाही आणि खूप अशी दगडागत घट्टही नाही, जशी आपण शंकरपाळीला तिखट मळतो तशी नाही. आता आपण ह्याला मस्तपैकी मळून घेऊया. आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया थोडं थोडं. एकदम जास्त पाणी पण टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ मळा. ही अगदी क्रंची कुरकुरीत होते आणि एकदम खुसखुशीत अशी होते. माझी रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही हे पूर्ण रव्यातही मळू शकता. पूर्वी जशी लोक रव्यामध्ये पूर्ण रव्याचंच बनवायचे पारी, आणि ते पाटा वरवंट्याने ठेचायचे ते पीठ, आणि त्याच्यानंतर ते पीठ मऊ करून मग करंजीसाठी वापर केला जायचा त्याचा. आता असं जास्त एवढं तर कोण करत नाही, पण तुम्ही थोडा रवा आणि मैदा मिक्स करून छान करंज्या बनवू शकता. आता आपण अशा प्रकारे पूर्ण पीठ मळून घेऊया. हे पहा, आपला गोळा मळून झालेला आहे. अशा प्रकारे मी मळालेला आहे. जास्त हार्डही मळायचं नाही आहे आणि जास्त सॉफ्टही नाही, मीडियम जसं आपण मळतो तसा मळा गोळा. हे पहा, जास्त सॉफ्ट पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे, म्हणजे तुम्हाला लाटता येईल व्यवस्थित. कारण जसं ह्याला मी थोडासा एक नाश्त्याचा चमचा तेल टाकून तेलाचा हात लावून घेतलेला आहे. आता हे पीठ आपल्याला अर्धा तास किंवा कमीत कमी 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे, मग आपण करंज्या करणार आहोत. तर आपण हे पीठ कपड्याने झाका किंवा एखादं पातेलं ठेवा ह्याच्यावरती. तुमच्याकडं जे असेल ते, कापड नसेल तर पातेलं ठेवलं तरी चालेल. आता आपण हे झाकून, हे पहा, आपण एका भांड्यात हे पीठ काढलेलं आहे आणि ह्याच्यावरती आपण हे झाकण ठेवत आहोत. झाकून ठेवल्यामुळं तुमचं पीठ वरून कडक होणार नाही, वाळणार नाही, त्यामुळे झाकण ठेवा. करंजी करताना आपण जेव्हा ह्याच्यातलं थोडंसं पीठ तोडून करंजीचे पारी लाटणार तेव्हा पण हे पीठ लगेचच झाकायचं नाही. सुकलं तर परत आपल्याला ह्याला पाण्याचा हात लावून मळावं लागतो, त्यामुळे शक्यतो काळजी घ्या की हे पीठ झाकूनच ठेवा. आता आपण हे अर्धा तास नाही तर कमीत कमी 20 मिनटे ठेवणार आहोत. चला व्ह्यूअर्स, आपलं पीठ भिजलेलं आहे. हे पहा, आपलं छानपैकी पीठ भिजलेलं आहे. आता करंजी करायचं आहे आपल्याला. मी इथे थोडीशी पिठी घेतलेली आहे आणि इथे थोडंसं वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. हे आपल्याला कडेनी बोट फिरवायचं आहे करंजीच्या, म्हणजे काय होईल की पारी व्यवस्थित चिकटेल
तर आता आपण करंजी करायला घेऊया. हे पहा, माझ्याकडे हा करंजीचा साचा आहे आणि मी तुम्हाला फिरकीच्या चमच्यानेही करून दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूया आपण. सगळ्यात आधी छोटस लाटी आपण लाटून घ्यायची आहे. जर आपल्याला गरज वाटली तरच आपण पीठ लावणार आहे, नाही तर पीठ लावायची गरज नाही. जर चिटकत नसेल पोटपटाला तर पीठ लावायची गरज नाहीये. चिकटत तर नाहीये पोटपटाला. हे पहा, मोहन छान असल्यामुळे बघा पोलपटाला बिलकुल पण चिकटलेली नाहीये लाटी. पण थोडस पीठ आपण लावून घेऊया, म्हणजे सरसरीत लाटता येईल आपल्याला पटकन पटपट. पीठ लावूया. छान अशी पातळ लाटायचं आहे आपल्याला. हे पहा, छानपैकी लाटी आता तयार झालेली आहे आपल्याला. आता आपण ह्याच्यात करंजीचं सारण भरणार आहोत, जे आपण बनवलेलं आहे. हे पहा, हे करंजीचं सारण आपण बनवलं होतं, त्यातलं आपण थोडंसं काढून घेतलं आहे. आता आपण थोड्या करंज्या घेऊन मग तळणार आहोत. एकदम 20-30 करंज्या लाटून ठेवू नका, नाही तर त्याची वरची जर पारी सुकली तर करंजीचं तोंड उघडतं तेलामध्ये टाकल्यावरती आणि त्याच्यात तेल जातं आणि तेलही सगळं खराब होतं. त्यामुळे आपण 8-10 करंज्या लाटून त्या तळून घेणार आहोत. तर चला आता आपण सारण भरूया. पहिले मी तुम्हाला चमच्याने कसं करायचं आहे ते दाखवते आहे. हे पहा, अर्धे ह्याच्यावरती आपण हात ठेवणार आहोत आणि हे असं मिश्रण टाकणार आहोत आणि हे मिश्रण आपण हाताने असं अलगद दाबून घ्यायचं आहे आणि अजिबात कोपऱ्यावरती आणायचं नाही. छोट्या छोट्या करंज्या करणार आहोत आपण. तुम्हाला मोठी पाहिजे आहे तर मोठी पारी लाटून घ्या. ह्याला कोपऱ्याला आपण पाण्याचं बोट फिरवून घेणार आहोत, मग हे पीठ एकदम व्यवस्थित चिटकेल. हे पहा, आता ही बाजू जी आहे ही आपल्याला उचलायची आहे अलगद अशी आणि या बाजूला ठेवायची आहे. हवा जर असेल करंजीमध्ये तर काढून टाकायची आहे, अजिबात हवा ठेवायची नाहीये. आणि हे कोपरे जे आहेत हे असे अंगठ्याने आणि बोटाने प्रेस करून घ्यायचे आहेत. जर आपल्याकडे साचा नाहीये तर अशा प्रकारे आपल्याला करंजी बनवायची आहे. हे पहा, आणि व्यवस्थित कापून घ्यायची आहे छानपैकी. हे पहा, हे पहा, आपली करंजी अजिबात कुठेही उघडलेली नाही. तर मी तुम्हाला साच्यामध्येही करंजी करून दाखवते. आता आपण साच्यासाठी लाटूया पारी. साच्यावाली करंजीसाठी हे पहा, पीठ थोडंसं लावलं तर अजिबात चिकटत नाही पोलपटाला काही आणि लाटण्यालाही नाही. मग अशी पीठ नव्हतं लावलेलं तर चिकटलं होतं लाटण्याला. हे पहा, अशी छान अशी पातळच पारी करून घ्यायची आहे. आणि आता तुम्हाला दाखवते मी. हे आपलं साचा आहे, ह्याच्यावरती टाकायची आहे, अशी टाकायची आहे आपल्याला. हे पहा, तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे. हे जो खोलगट भाग आहे, ज्याला दात्रे आहेत, तिथे टाकायचं आहे. आता तिथं आपण चमच्याने सारण भरणार आहोत. जास्त सारण भरू नका करंजीमध्ये. 1 ते 1.5 चमचा बास आहे. आणि हे सारण असं आपण बोटाने दाबून घ्यायचं आहे. बोटाने दाबून घेतलं ना तर काय होतं, जेव्हा आपण करंजी बंद करतो तेव्हा इथे ह्या कोपऱ्यावरती जे आहे ना, किनाऱ्यावरती हे सारण येत नाही. आणि जर हे सारण किनाऱ्यावरती आलं तर मग करंजी उघडते तिचं तोंड. त्यामुळे आता इथेच फक्त आपण ह्या कोपऱ्यावरती साच्याच्या बोट फिरवणार आहोत पाण्याचं. तुम्ही पाण्याचं किंवा दुधाचं कुठलंही बोट फिरवू शकता, काही हरकत नाही. आणि हे पहा, आपण आता हे
बंद करत आहोत. हे पाहिलं असं. मी हे झाकण लावून बंद करत नाही पारी कधीही, कारण त्याच्यामुळे हे पीठ आहे ना व्यवस्थित तुटत नाही. आता थोडंसं पुढं घेऊया आपण. हे पहा, ह्या स्टीलचं आहे ना, ह्याच्यावरती घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ. इकडून पण बघा, स्टीलच्या ह्याच्यावरती घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे बंद करायचं आहे. हे पहा, प्रेस केला होता आपण. आता हे आपण काढून घेत आहोत. आणि ही करंजी कधी पण इथून नाही काढायची आहे, तर ह्या बाजूने काढायची आहे अलगद अशी. हे पहा, असं पलटून. हे पहा, आपली करंजी निघलेली आहे आणि तुम्ही बघू शकता. हे पहा, बघा, कुठेही उघडलेली नाही. त्यामुळे सारण जास्त भरू नका करंजी. आणि हवा जी असेल ती दाबून करंजीची काढायची आहे पहिलीच. हे पहा, आणि जास्त करंज्या करून ठेवू नका. 8-10 करंज्या करा आणि त्या तळा. नाही तर हे जर सुकलं वरचं कवर तर ह्याचं तोंड तेलामध्ये गेलं उघडतं. तर हे गोष्ट लक्षात ठेवा की जास्त करंज्या करून ठेवू नका, लगेचच तळा. अशा आपण करंज्या. हे पहा, इथं मी ताटाला पीठ लावलंय करंज्या खाली चिकटू नये म्हणून. आणि त्या ताटामध्ये मी ह्या करंज्या काढून घेत आहे. ही जी आहे ही आपण चमच्याने कापलेली आहे, ही साच्यातली आहे. चला तर मग सगळ्या करंज्या पहा, मी आणखीन एक करंजी करून दाखवते. इथे सारण आपण ठेवलेलं आहे 1 चमचा आणि हे दाबून घेतलेलं आहे. हे दाबून घ्यायचं कारण हे किनारीवर गेले नाही पाहिजे. आणि हे पहा, मी खूप पूर्ण ह्याला पाणी लावून घेतलेलं आहे. आता आपण अलगद हे पुढं घ्यायचं आहे. हे स्टीलचे जे दात्रे आहेत ह्याचे, हे जोपर्यंत दिसत नाही तितकी पुढं आपल्याला ही पोळी घ्यायची आहे. आणि हे दिसू लागले दोन्ही बाजूनी की मग हे बंद करायचं आहे. आपल्याला जोरात प्रेस करायचं आहे आणि खोलायचं आहे. हे पहा, आणि हे पहा, हे बघा, आपली करंजी झाली आहे. आणखीन एक सुंदर आहे ना. ते अशाच करंज्या आपण सगळ्या प्रकारे सगळे करंज्या करून घेणार आहे आणि मग तळणार आहे. तळताना बघूया. आणि जेव्हा तुम्ही करंज्या करायला घ्याल तेव्हा बारीक गॅसवर तेल तापायला ठेवा. नाहीतर तुम्ही सगळ्या करंज्या करून ठेवाल आणि मग गॅसवर तेल चढवाल, मग ते तापेल. असं करू नका, नाहीतर मग परत करंजी सुकेल. आणि करंजी बनवली की त्याच्यावरती एखादं कापड टाका, म्हणजे त्याची वरचं जो कवर आहे ते सुकणार नाही. हे पहा, आपण इथं 7 करंज्या केलेल्या आहेत. आता आपण त्या तळून घेऊ. थोड्याच करून तळायच्या आहेत, नाही तर प्रॉब्लेम होईल. पारे सुकली तर फुलतील त्या. आता आपण थोडंसं, मी इथे तेल मगाशी तापत ठेवलं होतं, आता आपण थोडंसं गोळा टाकून बघूया. हे पहा, तेल तापलेलं आहे. आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करंजी तळायची आहे. जास्त हाय फ्लेमवर तळू नका, नाही तर कच्चट राहील बरं का तुमचं करंजीची पारी. त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तळायची आहे. मीडियम टू लो फ्लेमवर तळायची आहे, अजिबात हाय फ्लेम करू नका. तेल तापलेलं आहे आपलं बऱ्यापैकी. आता आपण करंजी सोडूया. कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या सोडा. हे पहा, सगळ्या करंज्या मी सोडलेल्या आहेत. हे पहा, आलटून पलटून तळा करंजी. हे पहा, करंजी अजिबात खुलत नाही आहेत आपल्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला करंजी जेव्हा तुम्ही भरताय सारण तेव्हा पूर्ण हवा काढायची आहे करंजीची बाहेर. जर करंजीतली हवा तुम्ही बाहेर काढली नाही तर करंजी खुलते आणि त्यातलं सारण बाहेर निघतं. त्यामुळे आपल्याला दाबून त्याची हवा पहिली बाहेर काढायची आहे आणि मगच. हे बघा, ही कशी चपटी दिसती आहे तुम्हाला करंजीत. हवा दिसतीये का ह्याच्यात? बिलकुल नाही. हवा काढून मग हिला सील करायचं आहे आपण. जर तुम्ही हवा नाही काढली तर करंजी तेलामध्ये गेल्यावरती खुलेल. त्यामुळे ही माझी टिप नक्की लक्षात ठेवा. आणि एखादी जरी खुलली तरी काहीही हरकत नाही, काढून तुम्ही ती बाजूला ठेवा आणि त्यातलं सारण काढून टाका. काही नाही, होते बऱ्याच वेळा असं होतं, माझंही होतं. त्यामुळे काळजी करू नका. त्या छान आपण दोन्ही साईडनी
4 ते 5 मिनटं तळून घेणार. जितक्या छान आपण ब्राऊन तळू ह्याला खरपूस, तितक्या करंज्या जास्त दिवस टिकतील, खराब होणार नाही आणि खवूट लागणार नाही की वास मारणार नाही. शेवटपर्यंत जोपर्यंत राहतील तोपर्यंत खुसखुशीत राहतील आणि अजिबात खराब होणार नाहीत. त्यामुळे तळताना टाईम लागला तरी लागू द्या. फक्त ब्राऊन रंगावरती तळा. पांढरट काढू नका. पांढरट काढल्या तर एकदम आतमध्ये कच्च्या राहतात आणि चवही त्याची खरपूस लागत नाही अजिबात. त्यामुळे हे लक्षात ठेवा की आपल्याला मस्तपैकी अशा ब्राऊन रंगावरतीच तळायचे आहेत. ब्राऊन रंगाची जी करंजी आहे ती टिकतेही भरपूर. हे पहा, आता छान आता ब्राऊन कलर यायला लागलेला आहे. आपल्याला आणखीन थोडासा डार्क ब्राऊन करायचा आहे, जास्त पण काळपट करायचं नाही आहे. थोडासा ब्राऊन आपण काढणार आहोत. हे पहा, हा जो बदामी रंग आलाय वरती ह्या करंजीला, ह्या कलरवरती आपण करंज्या काढणार आहोत. हे पहा, मी पलटती आहे. वेळ लागतो ह्याला, पण काही हरकत नाही. हे पहा, ही झालेली आहे आपली करंजी तळून छान अशी बदामी रंगावर. आपण तिला काढून घेऊया. हे पहा, ज्या ज्या करंज्या होतील त्या काढून घ्या. सगळ्याच लगभग झालेल्याच आहेत. हे पहा, छान झालेले आहेत. आता ब्राऊन रंगावरती आपण या सगळ्या करंज्या काढून घेणार आहोत. हे पहा, छान अशा आपण बदामी रंगावरती करंज्या काढलेल्या आहेत. सर्व करंज्या झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे माझे करंज्या. हे पहा, आपल्या करंज्या तळून तयार झालेल्या आहेत. आपण जे पीठ घेतलं होतं, अर्धा किलो मैदा आणि 1 वाटी रवा, 100 ग्राम रवा, त्याचे हे 50 करंज्या झालेल्या आहेत. आणि किती खुसखुशीत झाले आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते ही करंजी. हे बघा कशी टम्म फुगलेली आहे आपली करंजी. आणि हे बघा, तर मी तोडून दाखवते. हे पहा, एकदम हलकी फुलकी छान दिसते आहे ना. अशी रेसिपीज तुम्ही बनवा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.